कोण गेलाय काय गेलाय तेरा मग खाली उतर उतर खाली ए उतर 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 रे देतो उतर उतर याई हट उतर उतर अला काय झालं सिंग गेला ना तुम्ही कोण आता आज सिंग ना अरे हट चलो सिंग कसा आला पुढे क्या देतो डोक्यावर चल बस बस आवाज काढे आवाज काढे चल चल अरे हे तुझे बस बस लवकर कशाला नाही बस 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 हॅलो हात घ्या हात हालताच का विचार त्याला आताच कशाला तू इथे काय खाला कोण रे अजून देव कोण याला जरा कुलूप काढले ते करू घ्यायचं ते कोण काढले हे वॉचमनला घे घे कुलूप काढला मग बँकेचा कुलूप काढला तुम्ही नमस्कार. योगेश भारत वाघमारे, महाराष्ट्र लोकाधिकार समिती कार्याध्यक्ष. इचलकरंजीमध्ये आबासाहेब रेंदाळ बँकेचं कर्ज विनोद कोराणे यांनी काढलं होतं. ते अनेक पटीनं कर्ज भरून सुद्धा त्या संबंधित बँकेनं चुकीची माहिती देऊन कलेक्टरचा आदेश मिळवला. त्या आदेश मिळवल्यानंतर संबंधित विनोद कोराणे हे DRT कोर्टामध्ये जाऊन त्या प्रकरणावर स्टे ऑर्डर घेतली होती. स्टे ऑर्डर घेऊन सुद्धा त्या बँकेनं त्याला न जुमानता ती प्रॉपर्टी कब्जा पोलीस प्रोटेक्शनमध्ये मंडलाधिकाऱ्याच्या उपस्थितीमध्ये संबंधित प्रॉपर्टीचा कब्जा घेतला. हा सगळा गैरप्रकार घडल्यानंतर त्यांनी आमच्या संघटनेला एक तक्रार केली की बँक माझ्यासोबत चुकीच्या पद्धतीनं बेकायदेशीर वसुली आणि जप्ती करत आहे आणि मला तुमच्या संघटनेकडनं न्याय मिळावा. आम्हाला कळताच आम्ही रीतसर आंदोलनाची कॉपी पोलीस स्टेशन आणि संबंधित बँकेला आणि मंडलाधिकाऱ्याला दिली की अमुक अमुक जप्तीच्या ठिकाणी आम्ही आंदोलन लावतोय. संबंधित ठिकाणी आम्ही आंदोलन लावून त्याची प्रॉपर्टी आम्ही त्याचा कब्जा त्या प्रॉपर्टीचा कब्जा त्या कर्जदाराच्या ताब्यात दिला असताना बँकेला कळल्यानंतर बँकेची लोक कर्मचारी अधिकारी ही सगळी संबंधित प्रॉपर्टीपाशी दहशत माजवण्याच्या उद्देशानं त्या प्रॉपर्टीपाशी येऊन परत ती प्रॉपर्टी बेकायदेशीर घेण्याचा प्रयत्न करत असता आमच्या संघटनेने त्यांना बेदम चोप देऊन त्यांना तिथं हाकलून काढलं. हा प्रकार झाल्यानंतर त्या संबंधित बँकेनं आणखीन त्याच्या कुठल्या प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टीवर बोजा चालवण्याचं काम संबंधित कर्जदार म्हणतो मी पैसे रीतसर चार्टर्ड अकाउंटकडनं लिस्ट करून आणली, ही व्याजासकट मी पैसे भरायला तयार आहे. ती बँक आपली मनमानी करून सावकारकी पद्धतीनं त्यांची जी दंडुकशाही चालू आहे सहकाराच्या नावाखाली सावकारकी करून ते सावकार त्याला देशोधडीला लावण्याचं काम करतायत. शिवाय तो पैसे भरतोय ते पैसे न भरून घेता निव्वळ त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट दाखवून ती प्रॉपर्टी हडप करण्याचा डाव त्या बँकेचा चाललाय. आणि परत एकदा त्या कलेक्टरला खोटी माहिती देऊन परत त्यांनी ती जप्तीची ऑर्डर काढलेली आहे आणि आता परत त्याची प्रॉपर्टी जप्त करण्याचा उद्देश त्या मंडलाधिकाऱ्याचा आणि कलेक्टरचा आणि या बँकेचा चाललाय. तो सुद्धा आम्ही हाणून पाडू. येत्या 28 तारखेला हा सगळा मुद्दा एकतर त्या रमाई आवास योजना आणि इंदिरा घरकुला योजनेची जी बेकायदेशीर ऑर्डर काढलेली आहे शासन देतंय आणि प्रशासन काढून घेतंय. हा काय तर चुकीचा पायंडा महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि ते सगळं हाणून पाडण्यासाठी येत्या 28 फेब्रुवारीला आम्ही कलेक्टरच्या दारात धरणे निदर्शने आंदोलनं करतोय. जर का त्याची दाद नाही कलेक्टरने घेतली संबंधितांवर जर कारवाई नाही केली तर संबंधित वेळ प्रसंगी आम्ही त्या बँका पेटवून देऊ आणि फोडून टाकू. जर आम्हाला न्याय नाही मिळाला किंवा ज्या कर्जदारांना न्याय मिळाला नाही तर आम्ही हे पुढचा पाऊल उचलू म्हणून त्यांनी त्या कलेक्टरने ती दाद घेतली पाहिजे.